माझ्या पण पाया पड. तू एडिट कर मग. नॉनव्हेज रेस्टॉरंट मध्ये व्हेज खायला येतील आमच्यासारखे, त्यांच्यासाठी तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघू शकता. हॅलो, हा माझा सेकंड ब्लॉग आहे आणि याच्यात मी माझ्या बहिणी सलोनीचा बर्थडे दाखवते. शी इज माय यंगर सिस्टर. ती आता 20 वर्ष कंप्लीट होतीये. तर बघ. हॅलो. आता आम्ही जाणार आहोत, औक्षण करून आम्ही जाणार आहोत फिरायला. सो आम्ही ते पण या ब्लॉग मध्ये दाखवू. माझ्या पण पाया पड. सो टू स्टार्ट ऑफ इट, आम्ही चीज केक खायला जातोय. माझी एक फ्रेंड आहे जी खूप सुंदर केक्स बनवते. सो तिच्याकडे चीज केक खायला जातोय आणि तिचा स्टॉल लागलाय आता सध्या राम मारुती रोड नौपाडा इथे. आज आहे काय आज? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. काय आज? माझा बर्थडे. आज तुझा बर्थडे, पण त्याच्या व्यतिरिक्त धनत्रयोदशी आहे, त्याच्यामुळे खूप मस्त सजलाय नौपाडा ठाणे. थँक्यू. बघ. सो बेसिकली शी डझंट लाईक कटिंग केक्स ऑन बर्थडेज. सो आम्ही असं स्मॉल आणि क्यूट सेलिब्रेशन केलं. चीज केक तर खूप सुंदर होता आणि हा टेस्टी, तेच म्हटलं, खूप टेस्टी होता. चीज केक, मिल्क केक दोन्ही आम्ही खाल्लं आणि त्याच्यात सोबत त्याच्या मागे एक हँडमेड कंदीलवाले बसले होते, जिथून मम्मीनी एक कंदील घेतलाय जो खूप सुंदर आहे, जो मे बी मी आमच्या दिवाळी ब्लॉग मध्ये दाखवेल. इतका वेळ ब्लॉग रेकॉर्ड केल्यानंतर चांगल्या लाईट्स मध्ये आम्ही चांगलं दिसतोय. म्हणजे मी ऍटलिस्ट इथं मगाचपासून चांगली दिसतेय, पण मी आता थोडीशी चांगली दिसायला लागलो. ती परत खराब लाईट आली, परत मी खराब दिसतेय. आय जस्ट होप की चांगली लाईट येऊ दे, थोडीशी जरा बरी दिसते. आता त्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन आम्हाला विचारणार आहे मी चांगली दिसते का, मी चांगली दिसते का, हे केस इथे घे, ते केस तिथे घे, फोटो पण काढती. एवढे 1000 फोटो काढायला लावेल ना आज. हे मी नाही, तू करशील, कारण तुझा बर्थडे आहे, तू चांगली दिसतेस. मी तुझ्यासारखी एवढे 1000 फोटो नाही काढत. ठीक आहे, जाऊ दे. आता डायरेक्ट रेस्टॉरंट मध्ये गेल्यावरच मी ब्लॉग काढते. बाकी खूप जास्त ट्रॅफिक आहे रस्त्यावर, एक्स्ट्रीम ट्रॅफिक. आम्ही आलो आहोत ठाण्यात माझघरला, जे नॉनव्हेज साठी नोन आहे. पण धनत्रयोदशी असल्यामुळे लेट्स ट्राय व्हेज हिअर. भाई याच्यामध्ये काय व्हेज आहे? पनीर कोल्हापुरी थाळी आहे. पनीर कोल्हापुरी थाळीच बघूया मोस्टली, काय वाटतं? स्टार्टर आधी सांगूया व्हेजचे. सो व्हेज मध्ये ऑप्शन्स कमी आहेत, ऑफकोर्स असणारच कमी, कारण हे नॉनव्हेज फेमस रेस्टॉरंट आहे. बट स्टील आम्ही पनीर लजीज, व्हेज मसाला आणि दोन व्हेज मसाला आणि आपली भाकरी नॉर्मल आणि वडे ट्राय करतो आणि अजून काहीतरी राईस मध्ये पण ट्राय करू. आता तू काय म्हणतेस बोलते परत बोलून दाखवते. आता मला घरी जाऊन अजून पसारा आवरायचा आहे, भात गरम करायचा आहे, उशीर झालाय खूप आणि आपलं अजून जेवण पण झालं नाहीये. तर काय माहिती आता घरी जायला किती वाजतात येते. आता घरी जाऊन किती वाजतात येते. अजून तर आपलं जेवण पण आलं नाहीये, ऑर्डर दिली ते. जेवायला किती वेळ लागेल माहित नाही. आपण आताशी फक्त स्टार्टर सांगितलंय. तू एडिट कर मग. घरी जायला पण खूप उशीर होईल. झणझणी द्या. घरी पण बनवलेलं त्यांनी किती रेसिपी बघून सेम टेस्ट लागतो. हो, मम्मीला कसं आहे? अगं कसं आहे विचारते. मला ठसका लागला. छान आहे. बनेगी रे तू मम्मी. कोथिंबीर वगैरे त्या मुलीसारखं बोलू का मी? हा बोल. यात कोकम आहे. कोकमचा जो फ्लेवर आहे त्यांनी तो यात ऍड केला आहे. प्लस त्यात वरती आणि गार्निशिंग साठी कोथिंबीर वगैरे कुठल्या फूड ब्लॉगर असं बोलतेस? गोलगप्पा गर्ल. हा तिच्यासारखं बोलते. जे इन्ग्रेडियंट आहेत तेच ती बोलते, जे आपल्याला पण कळतात. तरी आमचं जेवण आलं आहे. आता पनीर लजीज आहे, व्हेज कोल्हापुरी आहे, भाकरी आहे, वडे आहेत, चिकन वडे.
अरे माईक पास करते जसं की काय म्हणजे काय बोलू मी आता बघू ते कसं टेस्ट वगैरे करतंय ह्याच्यावर दिसतंय तर एकदम चांगलं आहे, एकदम टेस्टी दिसतंय. बट टेस्ट पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एकदम गरम गरम आहे आणि तो मस्त फील येतोय जेवणात. पनीरची भाजी सांगू शकतो. पनीरची भाजी खूपच, पनीर तर एकदमच क्रीमी आहे, सॉफ्ट आहे. प्लस तो ते चीज मम्मी माझ्याकडे अशी बघते मला हसायला येतंय. 2000 years later. बघून असं वाटत होतं की आमचं जेवण झालंय, बट नाही. आम्ही तिघींनी पण पनीर आम्हाला टू मच वाटल्यामुळे राहिलेली भाजी पॅक करून घेतलीये आणि आता आम्ही पितोय सोलकढी, कारण आम्ही couldn't finish what we ordered. बाहेर जेवायला येऊन होमली बाई भवी होती म्हणून डाळ भात. मस्त तूप टाकून भेटतंय यांना डाळीमध्ये. सगळीकडेच तोंड दाखवायचंय तुझं. शेवटी इतकं सगळं खाऊन आम्ही आमच्या डाळ भातावर आलोच आहे. कोझी कोझी, हा छान वाटतंय. गरम गरम थंड थंड नक्की काय, गरम गरम बाहेरून थंड आणि आतमधनं गरम गरम. सूक. डाळ भात खूप मस्त आहे, सुदिंग एकदम. डाळ भात, मी डाळ भात बोलते. फायनली आमचं खाऊन झालंय. सगळ्यांचं प्रत्येकाला फिंगर बोल काय असतं हे माहिती नसतं. इट्स ऑलवेज आवर फर्स्ट टाइम की जेव्हा आपल्याला माहित नसतं फिंगर बाउल काय आहे. आणि माझा पण एक असा फर्स्ट टाइम होता जेव्हा मला माहित नव्हतं फिंगर बाउल काय. अँड आय थॉट की अगं 5-10 मिनिटं तुला आठवत आहे का की फिंगर बाउल अशी गोष्ट पहिल्यांदा जर तू बघितली होतीस तर तेव्हा तुला काय वाटलेलं, ते समजलेली का कॉन्सेप्ट काय असते? आधी युट्यूबला बघितलेलं की असं असं पण असतं, सो एवढी शॉक नव्हती झाली मी बघतात. तर असा पार पडला सलोनीचा बर्थडे. कसं वाटतंय तुला? खूपच मस्त वाटतंय मला. सकाळपासून तर मला खूप बोर होत होतं. या दोघी मम्मीला पण मम्मी रिक्षा शोधण्यात बिझी आहे. या दोघी जणी पण संध्याकाळपर्यंत घरी पण आल्या नव्हत्या. 6 वाजून गेलेले तरी मला एवढं बोर झालेलं. तुझी दुःखद स्टोरी बर्थडेचे ना 4-5 तास मला असं वाटलं की हा बाबा माझा बर्थडे आहे. इनफ फॉर द डे. हॅपी बर्थडे वन्स अगेन. थँक्यू. बाय बाय. गिफ्ट नाही दिलंस? येईल ते अजून आलं नाही. बाय बाय. काय गिफ्ट आहे?